नमस्कार. मी दत्ताराम पांडुरंग सावडेकर सर्वांना अभिवंदन करतो. नमस्कार. हे आज रायगड अंबिका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष आमच्या सोसायटीवरती व माझ्यावरती जे आरोप झाले होते 3 जून 2024 रोजी की सोसायटीमध्ये खूप काय भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून त्याची काय एक इथल्या दलाल लोकांनी भडकवून रहिवाशांना कुठे चांगली सोसायटी चालली होती त्याच्यामध्ये चुकीचा भडकवून काम करून त्याच्यात चौकशी बसवली. तर MMRD उपनिबंधक काय आपल्या शासकीय अनेक अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. तर उपनिबंधक MMRD यांच्याकडून आदेश देऊन दीपक खांडेकर साहेब आणि चौधरी साहेब हे 2 ऑडिटरांना निवृत्ती करून त्यांनी आज दोघांकडूनही एक 83 आणि एक 88 ह्या चौकशीचं किंचित आलेली आहे की सोसायटीला कोणता एक चुकीचा वापर पैशाचा झालेला नाही आहे आणि जे आहे हे नेमाने काम झालेलं आहे. त्यासाठी ह्याचा खुलासा करण्यासाठी आज माझे सर्व सदस्य व माझे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार व सदस्य हे आज आम्ही खुलासा करतोय की ही खांडेकर साहेबांनी 83 ची चौकशी केलेली आहे. ह्यामध्ये त्यांनी सरळ जे काम झालेलं आहे त्याच्यावरती पूर्ण पाणी पत्रव्यवहार आज आम्ही यांना एवढं पत्र नेऊन दिलेलं आहे. जे आमच्याकडं बायलॉजमध्ये काही बाउचर होते काय हे होते हे पूर्ण खुलासा आम्ही दिलेला आहे. कोणता एक सोसायटीचा ह्याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही आहे. माझ्यावरती जे आरोप लावले होते की एवढा भ्रष्टाचार केला होता ह्या आरोपामध्ये बिलकुल काय तथ्य नाही. इलेक्शन जवळ आल्याच्या मुलं कुठंतरी कुणाचं तरी नाव बदनाम करण्याचं काम हे केलेलं आहे आणि माझ्या जे सदस्य आहेत यांचाही नाव बदनाम करण्याचं, पण हे एकदम चुकीचे आणि खोटे आरोप आहेत. ह्याच्यावरती जर अनेक ते चिंचिड दिलेली आहे ऑडिटरनी. 2 ऑडिटर आहेत, एक चौधरी साहेब आणि एक दीपक खांडेकर साहेब यांचे ऑडिट आहेत. जर त्याच्यात काय असेल तर त्यांनी पुढे त्याचा खुलासा करावा. आज जे आमच्या रायगड अंबिका सोसायटीवरती अध्यक्ष म्हणून त्या नावाने कंप्लेंट करत होते आणि रायगड अंबिका सोसायटीमधील सदस्यांच्या वरती हे एकदम चुकीचं आणि खोटे आहे. आज गेल्या 10 ते 12 वर्षापासून काही सभासदांचं मेंटेनन्स थकबाकी आहे. त्याला वारंवार सोसायटी पत्रव्यवहार समजून सांगत होते. त्याकरता हे चुकीचे आरोप आणि कुठेतरी भडकवून पत्रावर जे काही उत्तर लल्लूबाईमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये राहत नाही असे काही लल्लूबाईमधले काही दलाल आहेत की त्यांना दलालगिरी करायची असते. त्या लोकांनी भडकवून रहिवाशांना खरोखर खूप आमची सोसायटी ही रायगड अंबिका ही खूप चांगली होती आणि ही कुर्ल्यावरून सर्व एकत्रित आलेली लोक आहेत. हे काही इतर नाही आहेत. लोक खूप त्यांची मनस्थिती खूप चांगली होती, पण हे लल्लूबाई मधले दलाल लोकांनी हे कुठंतरी त्यांचं डोकं भडकवून त्यांना चुकीचं सांगून हे वातावरण सोसायटीचं एकदम खराब केलेलं आहे. तर शासनानं आणि स्थानिक पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की कुठंतरी जर ते हे खोटे आणि दलाल कुठे दलाली करून चौकीमध्ये काय कंप्लेंट द्यायला आली तर ते खरोखर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण माहिती द्यावी आणि नंतरच पुढची कारवाई करावी. कारण आजपर्यंत ज्यांनी ते काय कारभार केले खोट्या नाट्या कंप्लेंटी आणि काय करायला लावल्या, आज जर दुसरे कोण असते तर त्यांना आत्महत्या करायला लागली असती. असे काही प्रकार इथं घडलेले आहेत. तर अशा बाकी सोसायटीमधून घडू नये ह्याच्यासाठी आज आम्ही विनंती करतोय शासनाला की खरोखर कुठंतरी न्याय मिळावा सत्याने. कारण सोसायटी ही समाजसेवा आहे. ही काय त्याच्यावरती पगार बिगार कुणाला नाही. आज जर समाजसेवा करते वेळी त्यांचं पूर्ण घर परिवार हरेस्ट होत असेल तर कोणी सोसायटीचं समाजसेवा करणार नाही. त्यासाठी विनंती आहे शासनाला की ह्या दलाल लोकांना कुठंतरी आळा घालावा आणि खरोखर जे सत्य असेल ते बाहेर. आणि खरोखर मालनपूर पोलीस स्टेशननी जेव्हा घोडपडे मॅडम आणि काही अधिकारी आहेत आपले त्यांच्या निदर्शनात आले की हे खरोखर कुठंतरी चुकीचं आणि
चुकीचं मार्गाचं कुठेतरी हे न्याय होतोय, त्यासाठी खरोखर त्यांनी चौकशी करून योग्य तो न्याय आम्हाला पण सपोर्ट केलेला आहे मानपूर पोलीस स्टेशन. तर मानपूर पोलीस स्टेशनचाही आभार आहे. आज 7-8 महिन्यापासून आमची पूर्ण सोसायटी आणि मी अध्यक्ष असल्यामुळे माझं घर पूर्ण परिवार याच्यामध्ये हॅरेस्ट होतं. तर आज दोन्हीही ऑडिटर आहेत, एक 83 एक 88, ही किंचित आलेली आहे की सोसायटीमध्ये कोणताही प्रकार 21 लाख, ते काही आरोप करणारे बोलत होते 21 लाख खाल्ले, एवढा घापलाय तेवढा, त्यांनी पूर्ण पाणी करून पूर्ण दप्तर हे करून चेक करून कोणताही झालेला असा प्रकार नाहीये. जे काम आहे बायलॉजच्या प्रमाणे झालेलं आहे. आणि खरोखर आमच्याही सर्व सभासदांचा आणि सदस्यांचा आभार, मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम. मी अरुण कांबळे, 51 नंबर बिल्डिंग, रायगड अंबिका सेवा मंडळ चे खजिनदार आहे. तरी आज इथे आम्ही सर्व सभासद बसलो आहेत की जे आमच्यावरती आरोप लावले आहे त्या निमित्ताने इथं सादर केलेले क्लीन चिट 88, 83 हे आमच्या बाजूने आलेले आहेत. ज्यांनी आज आम्हाला आरोपित ठरवण्याचा प्रयत्न केला आहे ते निश्चित कुठेतरी चुकीचं कामं करून सोसायटीला पाडण्याचा आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे सोसायटीला किती नुकसान झालेलं आहे याची तुम्हाला कल्पना मी देतो. आता या हिअरिंगमध्ये ही जवळजवळ कमीत कमी 70 ते 80 हजार खर्च आलेला आहे. तो सोसायटीला कसा मिळावा यांची आम्ही चौकशी करणार आहे. आणि माझ्या सोसायटीमध्ये अनेक दलाल आणि आमच्या सोसायटीत न राहणारे धनुबाई दलाले हे इथे येऊन लोकांना भडकवण्याचे कामं करत आहेत. नमस्ते, जय महाराष्ट्र. मी लल्लूबाई कंपाऊंड 51 नंबर बिल्डिंगची सेक्रेटरी असल्यामुळं 88, 83ची क्लीन चिट आम्हाला नील म्हणून दिलेली आहे. काही चुकीचं नाही केलं काम म्हणून आम्हाला ठरावनामा एकदम नील दिलेला आहे. आणि इतर लोकांनी आमच्या सोसायटीमध्ये भडकवी करून सभासदांना जे काय त्यांनी वाद लावलेला आहे ते याचं आम्हाला MMRD पासून आम्हाला एकदम क्लीन म्हणून चिट दिलेली आहे. ह्याच्यासाठी मी MMRDची आणि साहेबांची धन्यवाद करते की त्यांनी आमच्यावरचा हा आरोप एकदम नील केलेला आहे. मी छबू माणिक शेलार. मी अंबिका सोसायटीमध्ये राहते आणि मी सभासद आहे, सदस्य. तर ते आमच्या सोसायटीवरती आखरीत घेतलेले आहे, ती मला मान्य नाही आहे. पण आम्हाला तिकून क्लीन चेक दिला, त्याच्यामुळं मला बरं वाटलं. मी तुमच्या आभारी आहे. जय भीम. जय महाराष्ट्र. मी रामराव पाटील बोलतोय. मी बिल्डिंग नंबर 51 मध्ये राहत आहे. हे काय दलाल लोकांनी आमच्या सोसायटीवर खोटे आरोप घेतलेले आहेत. तर ते सगळे खोटे आहेत. आणि MMRDच्या साहेबांनी जे चेक लिंकचे चेक कागदपत्र जे बी दिलेले आहेत ते अगदी व्यवस्थित त्यांनी चेक करून आम्हाला त्यांची ठप्पा मारून त्यांनी साईन करून ओके करून दिलेले आहेत. आमच्या हातून सोसायटीच्या हातून काही घोटाळा झालेला नाही. तर त्यांनी जे बी काय लोकांनी केलेलं आहे त्यांना समजावून सांगण्याची विनंती आहे. तर असं करू नये. ओके. जय भीम. मी राजकुमार सोनवणे. मी अंबिका सेवा मंडळचा मी सभासद आहे, सोसायटीचा मी सभासद आहे. आणि हे जे काही जळणार जी माणसं आधी आहेत लल्लूबाईमधल्या काही लोकांनी हे आमचे अध्यक्ष आणि आमची जी कमिटी आहे त्यांच्या नावाची बदनामी करून कुठंतरी या कमिटीचं नावाची खराबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते अतिशय वाईट आहे. तर असं होऊ नये. आणि गव्हर्नमेंटने जे आम्हाला जे क्लीन चिट दिलेली आहे ते त्याचा मी आभारी आहे. तर हे व्यवस्थित घ्यायचे विषय गव्हर्नमेंटने जरा निगराणी करावी.